नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती मी दीपिका पाटील तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षासंदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व असतं आणि पितृपक्ष म्हणजे काय तर भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि पुढे तो 15 दिवस चालतो. असं मानलं जातं की पितरांचे श्राद्ध केलं जर तुम्ही तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुखसमृद्धी देतात. पितृपक्षात पूर्वजांचं पूर्ण भक्तिभावानं स्मरण करावं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रत्येकानं व्यक्त करावी. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अतिशय असं महत्त्व प्राप्त आहे. बघा, पितृपक्षामध्ये पितृ कावळ्यांच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात असं मानलं जातं आणि यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होऊन 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. आता पितृपक्षात काय करावं किंवा काय करू नये, श्राद्धविधी कसे केले जातात याबाबतची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. चला तर मग पाहूयात पितृपक्षाबद्दलची संपूर्ण माहिती. आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीत झाला असेल त्या तिथीला ते कुटुंब त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करतात. पितृपक्ष म्हणजे काय तर पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरवडा होय. पितृपक्ष आपण पूर्वजांचं पिंडदान करतो त्याला काही ठिकाणी महाळ किंवा महालय असं सुद्धा म्हणतात. बघा, पितृपक्ष म्हणजे पूर्वज पितर या काळात पृथ्वी लोकातून कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात असा समज आहे आणि म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांमध्ये करायला हवी. पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तो व्यक्तीने काय करायचं आहे बघा, अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म करू शकतात. अमावस्या तिथीला नैवेद्य करू शकता तुम्ही. या दिवसाला सर्वपित्री श्राद्ध किंवा सर्वपित्री अमावस्या असं देखील म्हणतात. बघा, हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम जो आहे जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पृथ्वी लोकात घेऊन जातो आणि पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच त्यांच्या आशीर्वादासाठी आपल्याला श्राद्ध तर्पण म्हणजेच पिंडदान करायला हवं. असं समजलं जातं की पितरांशी संबंधित काम केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समाधान प्राप्त होतं आणि पिंडदान करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर पितृ नेहमी प्रसन्न राहतात म्हणून त्यांना आशीर्वाद सुद्धा देतात. तसंच पितृदोषाची भीतीही मग नाहीशी होते. म्हणून आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना तर्पण हे करायलाच हवं, त्यांचं श्राद्ध हे करायलाच हवं. बघा, या पितृपक्षामध्ये बहुतेक घरांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावलेले असतात. बघा, असे फोटो लावणं चुकीचं नाहीये, पण फोटो घरात चुकीच्या दिशेने लावला असेल तर त्याचा मात्र नकारात्मक परिणाम आपल्या घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर होतो. वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठीची योग्य दिशा ही दक्षिण दिशा सर्वात शुभ दिशा मानली जाते आणि याशिवाय ज्या ठिकाणी आपली किंवा घरात येणाऱ्या व्यक्तीची नजर जाईल अशा ठिकाणी आपण फोटो लावायचे नाहीत की त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात काय होतं, कलह निर्माण होतो आणि सुख समृद्धी सुद्धा राहत नाही. पूर्वजांचे फोटो तुम्ही वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या भिंतीवरतीच लावायचे आहेत. शास्त्रात दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. म्हणून आता हे फोटो लावताना आपल्याला विशेष प्रकारची अशी काळजी सुद्धा घ्यायला हवी आहे. बघा, तर जे तुम्ही फोटो लावत आहात ते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचं चित्र किंवा फोटो टांगायचा नाहीये, तर तो नेहमी लाकडी स्टँडवर बसवून घ्यायचा. असा फोटो टांगत ठेवायचा नाहीये, लटकवत ठेवायचा नाहीये. तर तुम्ही काय करायचं आहे आणि हे जे काही फोटो लावताय तुम्ही पूर्वजांचे तुमच्या, ते पूर्वजांचे फोटो घरच्या बेडरूममध्ये, पूजा घरात किंवा घराच्या मध्यभागी आणि स्वयंपाकघरात लावू नयेत. असं केल्यानं काय होतं, कौटुंबिक शांतता बिघडतं
बिघडते. म्हणून आपण पूर्वजांचे आणि देवांचे स्थान सुद्धा वेगळं वेगळं करायचं बघा. सामान्यतः बरीच लोक काय करतात की पूजेच्या ठिकाणीच पूर्वजांचे फोटो किंवा चित्र लावतात आणि त्यांची पूजा करतात. परंतु शास्त्रात पितरांचे स्थान उच्च मानलं गेलेलं असलं तरी पितरांचं आणि देवांचं स्थान हे खूप वेगळं आहे. आणि पूर्वजांचं आणि देवांचं फोटो एकत्र लावण्याने त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. आणि जास्त फोटोही आपण लावायचे नाहीत बघा. वास्तुशास्त्रानुसार काय होतं तर घरामध्ये पितरांचं अनेक फोटो आपण ठेवायचे नाहीयेत. ज्या ठिकाणी आपली किंवा घरात येणाऱ्या व्यक्तीची नजर जाईल अशा ठिकाणी सुद्धा आपण फोटो लावायचे नाहीयेत. अशा फोटोंमुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जास्तीत जास्त निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे आपण जिवंत लोकांसोबत या पितरांचे आपले फोटो लावायचे नाहीत. आपण आपल्या घरामध्ये जर आपले फोटो लावत असो आणि त्याच्या बाजूलाच आपल्या पितरांचे फोटो लावत असो तर तसे फोटो तुम्ही कधीही लावू नका. कारण असं केल्याने घरातील जिवंत लोकांचे आयुष्य कमी होतं असं समजलं जातं. आणि पितृपक्षामध्ये आपण अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे आणि ते आपण द्यायलाच हवं. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांना आपण भोजन द्यायचं. पितृपक्षामध्ये पशुपक्ष्यांना अन्न पाणी दिल्यानं आपल्याला विशेष लाभ होतो. त्यांना अन्नदान करून पितृ आपले तृप्त होतात बघा. आता या पितृपक्षातील काही नियमसुद्धा आहेत. ते नियम आपण जाणून घेऊयात. तर प्रत्येक जीवाचा आदर करावा. या दरम्यान पितृ कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारावर येऊ शकतात बघा. म्हणून आपण काय करायचं आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाहीये किंवा पितृपक्षामध्ये आपण त्यांना जितकं शक्य आहे तितकं आपण अन्नदान किंवा कोणत्याही प्रकारचं दान आपण करू शकतो. तसंच पितृपक्षामध्ये आहारामध्ये आपण मांसाहार टाळायचा आणि दारूचं सेवन सुद्धा करायचं नाही. शास्त्रानुसार पिंडदान करून आणि ब्राह्मण भोजन घालून पितरांचं आपण श्राद्ध करायचं. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलवायचं, त्यांचे पाय धुवून घ्यायचे आणि आसनावर बसवायचं. आणि पितृपक्षामध्ये ब्राह्मण भोजनाला विशेष असं महत्त्व आहे. तसंच पितृपक्षामध्ये आपण गायीचा अपमान अजिबात करायचा नाही बघा. पशुपक्ष्यांना अन्न पाणी दोन्ही सुद्धा आपण हे द्यायचं आहे. आपण पितृपक्षामध्ये काय करावे हे पाहणार आहोत. तर पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचं आपण स्मरण करायचं. तसंच पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करायचं. दर्भ वापरल्याने पितृ लवकर तृप्त होतात असं म्हटलं जातं. आता पितृपक्षामध्ये दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर आपण जल अर्पण करू शकता बघा. त्याचबरोबर संध्याकाळी दिवा तुम्ही आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेला तुम्ही पितृपक्षामध्ये सलग 15 दिवस तुम्हाला हा दिवासुद्धा लावायचा आहे. तसंच पितृपक्षामध्ये दररोज आंघोळ करताना पूर्वजांना जल अर्पण करायचं. त्यामुळे काय होतं त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला चांगले असे आशीर्वाद देतात. त्याचबरोबर पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी बाहेर अन्न ठेवायचं. ते अन्न कावळा गाय कुत्रा यांना आपण खाऊ घालायचं. म्हणजे त्यांच्याद्वारे आपले पूर्वज आपले अन्न पूर्वजांपर्यंत पोचतं. म्हणून आपण तसं करायचं बघा. वास्तुशास्त्रानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा आपण नेहमी स्वच्छ ठेवायचा आणि रोज सकाळी मुख्य दरवाजात पाणीसुद्धा आपण टाकून घ्यायचं. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपण दानधर्माला सुद्धा अधिक महत्त्व आहे बघा. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की पितृपक्षामध्ये आपण म्हणजे कोणतंही धार्मिक किंवा शुभ कार्य करावं की नाही. तर या प्रश्नाचंही उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. तर पितृपक्षामध्ये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका. कारण पितृपक्षाच्या काळामध्ये अशा गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. आणि पितृपक्षात नवीन कपडे सुद्धा आपण खरेदी करायचे नाही किंवा परिधान सुद्धा करायचे नाहीत. कारण हे सुद्धा अशुभ मानलं जातं. म्हणून पितृपक्षामध्ये आपण नवीन कपडे खरेदी करणं शक्यतो टाळावं. त्याचबरोबर मांसाहार सुद्धा टाळायचा.
पितृपक्षामध्ये घरात कोणतेही नवीन काम किंवा शुभ कार्य आयोजित करायचं नाही किंवा करायचं सुद्धा नाही. असं केल्यानं आपल्या पितरांना राग येतो, म्हणून आपण तसं करायचं नाही आहे. तर पितृपक्ष श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी जी आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही श्राद्ध करू शकता, परंतु दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करायचं नाही आहे. बघा, पितृपक्षामध्ये श्राद्ध करताना स्वतः न करता श्राद्ध कर्म करणाऱ्या पुरोहितांकडून आपण श्राद्ध कर्म करून घ्यायचं. तसंच पितृपक्ष श्राद्ध विधी जो असतो तो कोणी करावा, बघा याच्या संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या घरामध्ये जो काही मोठा मुलगा किंवा लहान मुलगा नसेल तर सून, मोठा मुलगा असेल तर मोठ्या मुलांनी करायचं, किंवा नसेल मोठा मुलगा तर तुम्ही लहान मुलांनी करू शकतात. आणि मोठा मुलगा किंवा लहान मुलगाही नसेल तर सून किंवा पत्नी यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचा समावेश होतो. जर पत्नी नसेल तर भाऊ, पुतणे, नातू किंवा पुतण्या यांनीही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. हे लोकसुद्धा श्राद्ध करू शकतात. तसंच शिष्य, मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबाचे पुरोहित सुद्धा श्राद्ध करू शकतात. म्हणजेच पुरुषांव्यतिरिक्त महिलांना देखील पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याचा अधिकार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्ष चांगला की वाईट. तर आपल्या समाजात पितृपक्षासंबंधित बरेच समज आणि गैरसमज आहेत. जो जन्माला आला आहे ना, त्याचा कधी ना कधी तर मृत्यू हा आहेच. पृथ्वीवरील हे एक शाश्वत सत्य आहे. बघा, प्रत्येक जिवंत माणूस म्हणजे मरण पावला की त्याचे पार्थिव शरीर नष्ट होतं, परंतु आत्मा कधीही नष्ट होत नसतो. आत्मा अनंतात विलीन झाला की माणसाच्या आत्म्याला शांती मिळते असे आपण समजतो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी जो विधी केला जातो ना, त्यालाच आपण श्राद्ध म्हणतो. शास्त्रात असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या पूर्वजांचे मृत आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या वंशजांच्या घरी राहायला येतात आणि त्यांच्याविषयी प्रेम, आठवण व आदर व्यक्त करण्यासाठी भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये दर दिवशी हे महालय श्राद्ध करावं. परंतु हे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर त्या तिथीला आपले पूर्वज मरण पावले असतील ना, त्या तिथीला आपल्या सर्व पितरांच्या आठवणीने महालय श्राद्ध करण्यास सांगण्यात येतं. म्हणून आपण हे महालय श्राद्ध आपण नक्कीच करायचं आहे आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहेत. त्यामुळे आणि श्राद्ध केल्यामुळे तुमचे पूर्णपणे पितृदोषही तुमचा नाहीसा होतो. म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या पितरांचं श्राद्ध करून घ्या.